एवढे सगळे पाहुणे पाहून तुम्हाला वाटलंच असेल तुमचा भाऊ नवरदेव झालाय काय, तर तसं काहीच नाही. सकाळी सकाळी घेतली होती गॅसची टाकी खांद्यावर टाकून, गॅसची टाकी शेगडी पोहोचवायची होती इरीजवळ. मग शेगडी घेऊन दर्शन शेटनं आपल्याला इरीपर्यंत पोहोचवायची मदत केली. जाऊन पाईप गरम करायला नुसती शेगडी पेटवली कुठं नाही, खालचं गाबाळच पेटलं आणि अख्खा जाळंदूर संघच निघाला बघा तिथं. सर्व फिटिंग रापाट्यामध्ये आवरून घेतली आणि त्यानंतर आपण जी पेटी होल मारायला आणली होती ती पेटीला रापाट्यामध्ये बागलात घातली आणि रँड्रिकाला किक मारून निघालो घराकडं. घराकडे जाण्याचं कारण असं का आपल्या नवीन पाईपलाईनीचं पडणार आहे आज पाणी आणि ही सगळी गर्दी ते पाणी पुजायसाठीच झालती. योगायोगाने मामा आलते, मग त्यांच्या हस्ते नारळ फोडून घेतलं आणि पाणी आलं कुठं नाही, आमच्या आजोबांनी लगेच पाण्याचं दर्शन घेतलं बघा. याला म्हणतं संस्कृती. आणि त्यानंतरच तुम्हाला प्रश्न पडलाच असेल का मी विहिरील नेमकी बेळ आणि चॉकलेट का देऊ राहिलो, तर हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर यूट्यूबवरती आपण पूर्ण व्हिडिओ टाकलाय, तर तुम्ही यूट्यूबवरती नक्की जाऊन बघा. ऋषी जेजूरकर व्लॉग सर्च करायला विसरू नका. असं थंबनेल तुम्हाला फर्स्ट वरच दिसेल बघा. आजच्या दिवसभराच्या आटापेट्यात दर्शन शेटनं आपल्याला एवढी मदत केली म्हणून त्यांना